तर गाईस एवढा मोठा मधमाशीचा पोला कुठं होता तर चला मित्रांनो पहिल्यापासून सांगतो. तर गाईस सकाळी उठून मी झालतो रेडी, कारण की आज आम्हाला जायचं होतं लग्नाला. तर मी फटाफट झालतो रेडी. मम्मी आणि मीच चाललो होतो. पप्पा आम्हाला फक्त बस स्टॉपच्या इथं सोडलं. मग आम्ही पटापट बसमध्ये बसलो आणि मम्मीने वडापाव घेतले होते. मग काय बसमध्ये मस्तपैकी वडापाव खात चाललो होतो, कारण की सकाळी काय नाश्ता पण नव्हता केला. मग वडापाव खाल्ले आणि मग मस्तपैकी मुरबाडचा रोड तर काय भारी झालं होतं एकदम. आणि म्हणून काय हवा भारी येत होती. मग मी घेतला झोपून आणि मग झोपून उठल्यावर मी पोचलो होतो मुरबाडला. मग मुरबाडला पोचलो होतो. मग आम्हाला परत एक बस पकडली आम्ही, कारण की आम्हाला अजून खूप लांब जायचं होतं. आणि मग नंतरला मग आम्ही बसलो बसमध्ये आणि मग नंतरला आम्हाला सोडलं सरळगावमध्ये. मग सरळगावमध्ये त्या मामाने आम्हाला, आणि व्ह्यू तर काय भारी होता गावाकडचा. आणि मग थोड्या वेळात आम्ही पोचलो लग्नाच्या इथे. मग आम्हाला लग्नाच्या इथं सोडलं आणि मग नंतरला मम्मी काय, मग लग्नाच्या इथं पोचलो होतो तर मम्मी काय नुसती मेकअप फाउंडेशन लावत होती. माझ्या पण लावायला घेतला. मम्मीने स्वतःने फाउंडेशन लावला. नंतरला मग मला पण थोडंसं फाउंडेशन लावला. आणि मग नंतरला आम्ही लग्नाच्या हॉलच्या आतमध्ये जायला निघालो. आणि मग नंतरला लग्नाच्या हॉलच्या आतमध्ये आलो आणि बघतो तर काय लग्न चालू होता. मग मम्मी काय पुढे गेली आणि मग मला काय तिथंच बसायला लागला खुर्चीच्या तिथं पाठीमागं. आणि मग नंतरला मी गेलो मम्मीच्या इथं. मम्मी काय यंशू सोबत खेळत होती आणि यंशू काय मस्त फ्रँकीज देत होता आणि हसत पण होता. आणि मग नंतरला मग लग्न चालू होतं. नंतरला मग लग्न संपला आणि मग नंतरला आम्ही जेवणाच्या इथं गेलो तर बघतो तर काय भरपूर मोठा मधमाशीचा पोला होता. ती तिथं भरपूर वाटत होती, कारण की मधमाशी चावली बिवली तर येऊन. नंतरला आम्ही पोचलो जेवणाच्या इथं आणि मग फटाफट जेवण करायला घेतलं. पूर्ण क्लिप नाही आली जेवणाची. पुरी आणि भाजी आणि दाल भात होता. मग ते खाल्लं पटापट आणि मग नंतरला निघालो घरी यायला. मामाने आम्हाला थोडा पुढपर्यंत सोडला. नंतरला मग आम्ही टॅक्सी यायची वाट बघत होतो आम्ही. आणि मग थोडं वेळ टॅक्सी आली ती. नंतरला मस्त हवा पण भरपूर भारी लागत होती. आणि मग मुरबाडला यायला निघालो. नंतर मग आम्ही मुरबाडला आलो. मग आम्ही फटाफट बस पकडली आणि मग लगेच आम्ही निघालो घरी यायला मस्तपैकी. हवा तर काय भारी येत होती, कारण की रोड तर काय भारी झाला होता. आणि मग नंतरला मग आम्ही पोचलो घरी. तर मित्रांनो आजच्या एवढंच. तर बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.